मी रावेंद्र कमिशनर राधाविनोद शर्मा बोलतो. आपल्याकडे BSUP म्हणून बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर हे जो आहे 2012 पासून हे स्कीम चालू होते. परंतु याचं जे आहे आपण घरी देण्याची स्कीम होते. याच्या स्कीम जे आहे घरी बांधून आपण सगळे लोकांना जे एफेक्टेड झाला त्यांना द्यायचे होते. आपला 10-12 वर्ष झालेले आहे. आपला सिटी इंजिनियर आणि सगळ्यांनी मेहनती करून यांचं जे बांधकाम आहे आता बिल्डिंग नंबर 2चे आहे ते पूर्ण झालेले आहे. तो आपण टप्पेनिहाय आपण घरी चावीची आज वाटप सुरू करणार आहे. हे आपण फर्स्ट टप्पे म्हणून सुरू करणार आहे आणि ह्यामध्ये जे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते फुलफिल झाल्यानंतर ताब्यामध्ये देणार आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फर्स्ट टप्प्याची चावी वाटपमध्ये आपला मीरा भाईंदरची लोकप्रिय परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईकजी साहेब आहे आणि आपला आमदार साहेब श्री नरेंद्र मेहता साहेब आहे आणि आपला बिबेक पंडित भाऊ पण आहे. ह्या चावी वाटपमध्ये सर्वांनी आपण आज धनतेरा पण आहे आणि उद्या परवा दिवाळी पण आहे. सर्वांनी आपण महानगरपालिकेतर्फे हॅपी दिवाळी, हॅपी धनतेरा आणि आज चावी वाटप प्रोग्राममध्ये सगळे आलेले सर्वांनी मी नम्र आभार करतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपला मंत्री महोदय जे बोलणार आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. चला, आजच्या या BSUP योजना जुनं नाव आणि त्या योजनेला नंतर मान्य महायुतीची सरकार ज्यावेळी आली, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, ज्यावेळी शिवसेना भाजपची सत्ता होती त्यावेळी तो काम BSUP योजना ही बंद झाली होती. पण त्यानंतर महानगरपालिकामध्ये सुद्धा भाजप आणि सेना युतीची सत्ता आली. त्यावेळी तो निर्णय घेतला की योजना तरी बंद झाली तरी महानगरपालिकाने लोकांना विश्वास दिला होता, ते विश्वास कुठे तुटू नये. कारण बऱ्याचशा लोकांनी खाली केली होती. सरकार पैसे अनुदान द्यायला मनाई केली होती. मग तदनंतर आम्ही रिव्हिजन कोटेशन काढलं, त्याची किमतीसुद्धा वाढली. काही पैसे महापालिकांनी खर्च केले. नंतर 100 कोटी रुपये त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ते आम्हाला लोन कर्ज म्हणून घेण्यासाठी अनुदान आहे, कर्ज 40 कोटी ते 100 कोटी आम्हाला लोन द्यासाठी मंजुरी. मग आम्ही महापालिकेने की आम्ही लोन घेऊन ते पैसे चुकवू, परंतु लोकांना घरं भेटली पाहिजे. सरकारने बंद केलं तरी. मग त्यावेळी नंतर सरकार बदललं, ते पैसे लांबले. मग त्यानंतर परत ते पैसे थोडेफार मला वाटतं आता आले आणि त्यामधले काही टप्प्याटप्प्याने आपण घरं द्यायला सुरुवात करतो आहे. आज मला आनंद होत आहे की मान्य मंत्री महोदय प्रताप सरनाईकजी, विवेक पंडित साहेब, कमिशनर साहेब, आम्ही काही ज्या आदिवासी बांधव आहेत त्यांना आज घराची चावी द्यायचा निर्णय घेतला दिवाळीचे सण म्हणून, की ही महानगरपालिकातर्फे दिवाळीची भेट आहे महायुतीची. आणि ज्या बाकी राहिलेली चावी आहेत ते पण लवकरच पूर्तता करून ते देण्यात येईल. काही बिल्डिंग राहिलेली आहे त्यालासुद्धा सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू की जास्त कसं त्यांना मदत करता येईल आणि त्या जे लोक स्थलांतरित झाले आहेत त्या सर्वांचं पुनर्वसन लवकरात लवकर कसं करता येईल त्या दिशेने पण आम्ही काम करू. 1-2 बिल्डिंग राहिलेले आहे त्याच्यामध्ये एकदा लोकांचा विश्वास बसलं की आपण घरं परत देणार आहोत तर बाकी ठिकाणी पण ही योजना पूर्ण करून सगळ्यांना त्या भागातल्या ज्या घरं होती जे BSUP योजना खाली होती त्या सर्वांना न्याय देऊ. मी परत सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि उशीर झाला त्याबद्दल मोठ्या मनाने आम्ही दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो. परंतु आमचा हेतू एकदम क्लिअर होतं की ज्या लोकांचा आम्ही विश्वास दिला ते घरं द्यायची. आमच्याकडे महापालिकेत पैसे असू द्या नसू द्या आम्ही उभारले आणि तो आज आम्हाला आनंद होतो आहे की आम्ही जो स्वप्न बघितलेलं नरेंद्र मोदी साहेबांचं जो स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्तीकडे पक्का घर असलंच पाहिजे, भविष्यात ते सुद्धा आम्ही या शहरामध्ये करणार आहे. तर ह्या योजनेला पूर्ण केल्यानंतर बाकीच्याकडे आम्ही वळू. परत एकदा सर्वांना मी शुभेच्छा देतो. ज्यांना आज चावी मिळणार आहे ते आणि पत्रकार बंधूंनासुद्धा दीपावलीची शुभेच्छा. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनासुद्धा दीपावलीची शुभेच्छा. धन्यवाद. उपस्थित सर्वांना दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आदरणीय प्रताप सरनाईक मंत्री महोदय, आदरणीय नरेंद्र मेहताजी, विधानसभा सदस्य, आदरणीय
राधा विनोद शर्माजी, आपले आयुक्त आणि प्रशासक, सर्व अधिकारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, पत्रकार आणि बंधू भगिनी, मला विशेष आनंद आहे मला विशेष आनंद आहे की आज जवळपास 50 आदिवासी कुटुंब नवीन वास्तूमध्ये गृहप्रवेश करतील. जवळपास एक तप झालं. म्हणजे मला आठवतं की 2013ला असावं, नितीन शितोळे यावेळेला आयुक्त होते, भरत शितोळे, आणि भरत शितोळे उसगावला आले आणि त्यांनी सर्व पद्धतीने मला समजावण्याचा प्रयत्न केला की अनुबाईला आणि बाकीच्यांना घरं तोडायला सांगा, आपण लवकर बिल्डिंग देऊ बांधू BSUP खाली. शासन कशा पद्धतीने काम करतं याचा मला अनुभव असल्यामुळे मी काही तयार झालो नव्हतो, परंतु खूप आग्रह केला की हा महत्त्वाची योजना आहे, महापालिकेला उपयोग होईल, महापालिकेचं नाव होईल, आणि म्हणून आपण ते या जोडून विनंती केली की चला आता आपण दुसऱ्याकडे जाऊया. त्यानंतरचा एक तप म्हणजे जसा प्रभू रामचंद्रांनी वनवास भोगला तसा अनुबाई आणि या बाकी सर्वांनी वनवास भोगला. आणि या काळामध्ये किती संघर्ष झाले याचे काही दाद फिर्याद नाही, पण ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. आज तो शेवट गोड झाला आहे, छान झालं आहे. मी माननीय सरनाईक साहेबांचे, माननीय मेहता साहेबांचे आभार मानतो की सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये निर्णया पद्धतीने जेव्हा योजना रखडली तेव्हा काय काय केलं हे मेहतांनी जे सांगितलं, सरनाईक साहेबही सांगतील. राहिलेल्या लोकांना जे आहेत, कोणी आदिवासी बिगर आदिवासी असा काही फरक नाही आहे. आदिवासींनी सुरुवात करतो आपण, बाकीच्यांचंही ते सांगतील. मी पुन्हा एकदा मनापासून महापालिकेचे सुद्धा आणि प्रताप सरनाईक साहेबांचे, आमदार मेहता साहेबांचे आभार मानतो. आणि अनुबाईला विशेष करून 14 वर्ष तू लढलीस त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन. तुझं म्हणजे तुझ्याबरोबर सर्वांचं. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज अतिशय चांगला प्रसंग या मीरा भाईंदर महापालिकेमध्ये आपण आयुक्त आणि प्रशासक राधा विनोद शर्मा यांच्या माध्यमातून राबवतो आहे. आणि ह्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मित्र आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींसाठी लढा देणारे, ज्यांना मंत्री दर्जा आहे असे विवेक भाऊ पंडित, आमचे सहकारी आणि 145 विधानसभा मतदारसंघातील आमदार श्री नरेंद्र मेहता, आमचे दुसरे सहकारी आणि खऱ्या अर्थानं ह्या आदिवासी बांधवांसाठी मीरा भाईंदर महापालिकेमध्ये सातत्याने लढणारे सुलतान पटेल. हा BSUPचा प्रकल्प लवकरात लवकर सातत्यानं पूर्णत्वास कसा येईल यासाठी पाठपुरावा करणारे, शासनाकडे शासन दरबारी हेलपाटे घालणारे सिटी इंजिनियर दीपक खांबील, आमच्या माजी महापौर ज्योत्स्नाताई हसनाळे, इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर. मी आज आमच्या सगळ्या आदिवासी बांधव आणि भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो. आणि विवेक भाऊंनी सांगितली वस्तुस्थिती आहे की रामाचा वनवास 14 वर्षात संपला, परंतु अनुबाईंनी ज्या पद्धतीने संघर्ष केला त्या संघर्षाला आज यश प्राप्त होतं आहे. खरं तर दसऱ्यापूर्वीच त्यांना चावी देण्याचा महापालिकेचा विचार होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते देऊ शकले नाही. मी स्वतः जागेवर त्या ठिकाणी गेलो. आमचे आदिवासी बांधव भगिनी त्या ठिकाणी होते आणि त्यांना शब्द दिला होता की दिवाळीपूर्वी तुम्हाला आम्ही ताबा देऊ, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. आणि अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम माननीय विवेक भाऊ पंडित यांच्या उपस्थितीमध्ये करायचं ठरवलं. खरं तर ह्या लोकांबरोबर अजूनही अन्य लोकांना चाव्या मिळणं अपेक्षित होतं, परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळेस मागच्या वेळेस चाव्या देण्यात आल्या त्यावेळेस खऱ्याखुऱ्या
लोकांबरोबर काही खोट्या लोकांनाही चाव्या मिळाल्या आणि त्यांनी ह्या सगळ्या बिचाऱ्या गोरगरीब जनतेचे जी घरं आहे ती लाटली. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि त्या पद्धतीनं पोलिसांनी चौकशी केली, महापालिकेनं पण चौकशी केली, पण अंतिम चौकशी अजून पूर्ण झाली नाही. राज्य शासनाच्या वतीनं नगरविकास मंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते परत फेर चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ज्यांना ती बेकायदेशीरित्या घरं दिली, कारण काही लोकांनी तर संडास पण घर दाखवून ते घरं लाटल्याचा आरोप होतो आहे. म्हणजे खरं काय खोटं काय हे निश्चितपणे त्या चौकशीअंती सिद्ध होईल. कोण कोण त्यामध्ये जबाबदार आहे त्यांना तर कारवाई त्यांच्यावर होईलच, परंतु ज्यांना बेकायदेशीरित्या घरं दिली त्यांची घरं खाली करून जे खरोखर बिचारे गेल्या अनेक वर्षापासून वनवास भोगत आहेत त्यांना ही घरं द्यायला पाहिजे. ह्या मताचा स्थानिक आमदार मी म्हणून आहे आणि निश्चितपणे ते आम्ही करूच. कारण शेवटी आज मी ह्या भागाचा आमदार असताना आज मंत्री आहे, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील कुणावरही अन्याय होता कामा नये ह्या मताचा मी आहे. त्यामुळे आता ही घरं सुलतानबाई आता किती लोकांना आपण देतो आहे आज? 147 होते ना काहीतरी. 80 लोकांचे करारनामे झालेत. हां, 80 लोकांचे करारनामे झालेले आहेत आणि जे मूळ आदिवासी आहेत त्यांचं आदिवासी बांधवांचं असं म्हणणं आहे आयुक्त साहेब की एकाच इमारतीमध्ये जर सगळ्यांना दिलं तर ते योग्य होईल. तर त्यामुळे त्या सर्वांना देऊन आणि उर्वरित घरं तिथले बिचारे अनेक वर्षापासून ज्या यातना भोगत आहेत त्या लोकांना लवकरात लवकर वितरित करावं. परंतु वितरित करताना ती जी यादी आहे ती अशी गपचूप तुम्ही कार्यक्रम घेऊ नका, ती यादी जाहीर करा. खरी या नावं कुठली आहे आणि खोटी नावं कुठली हे लोकांना कळू द्या. खरोखर जी 14-14, 15-15 वर्षापासून घराच्या बाहेर आहे त्यांनाच घरं मिळाली पाहिजे. नाहीतर बोगस कागदपत्र करून महापालिकेकडे काहीतरी कागदपत्र जमा करणार आणि आम्हीच खरे त्या घराचे वारस आहोत असं जर कोणी दाखवायचा प्रयत्न करत असेल तर ते होऊ देऊ नका. कारण महापालिकेचे एकदा तोंड भाजलेलं आहे, परत भाजवायचा प्रयत्न करू नका. त्यामुळे भले आदिवासींची असू द्या नाहीतर बिगर आदिवासींची असू द्या, नावं जाहीर करत असताना किंवा आजही आपण जी यादी देतोय ती यादी जाहीर करा, बोर्ड लावा आणि त्या बोर्डावर खरेखुरे लाभार्थी हेच आहेत असं दाखवून त्याच लोकांना तुम्ही यादी द्या, घरं द्या असं मी ह्या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो. दिवाळीचा सण आहे आणि ह्या दिवाळीच्या सणाच्या दिवशी जर आमच्या सर्व आदिवासी बांधवांना भगिनींना घरं मिळत असेल तर आमच्या दृष्टीनं खूप आनंदाचा दिवस आहे. कारण शेवटी नरेंद्र मेहता किंवा प्रताप सरनाईक ह्या शहराचे लोकप्रतिनिधी आहे. आम्ही दोघंही या शहरामध्ये जास्तीत जास्त विकास कामं कसे होतील आणि जास्तीत जास्त महायुती सरकारचं जे काही काम आहे हे शहरामध्ये कसं आपल्याला घेऊन येता येईल किंवा निधी कसा घेऊन येता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. कारण पूर्वी 159 कोटी रुपये MMRDनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब MMRDचे मंत्री असताना त्यांनी निधी मंजूर केला होता. 40 कोटी रुपयाचा निधीही पाठवला होता, परंतु 119 कोटी रुपयाचा निधी काय येऊ शकला नाही. कारण तुम्ही परत जो कर्ज आहे तो कर्जाची परतफेड करण्याची तुम्ही तुमची कागदपत्र सादर केली नव्हती. म्हणजे हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे की कर्जाची परतफेड तुम्ही कशा आधारे आणि कुठल्या आधारे कराल. हे जेव्हा MMRDनं तुम्हाला पत्र दिलं महापालिकेला तेव्हा तुम्ही त्या पत्राचं उत्तर देऊ शकला नाही, म्हणून ते 119 कोटी रुपयाचं उर्वरित कर्ज तुम्हाला मिळालं नाही. परंतु आता शेवटी त्यापेक्षा असा निर्णय झालेला आहे की आता राज्य शासनाकडनं किंवा MMRDकडनं अनुदान किंवा कर्ज घेण्यापेक्षा जर PPP तत्वावर जसं ठाणे महापालिकेमध्ये PPP तत्वावर प्रोजेक्ट राबवलं गेलं तशाच पद्धतीनं, कारण ह्याला प्रचंड खर्च येणार आहे, 160 कोटी रुपयामध्ये सुद्धा आजच्या तारखेला होणार नाही. त्यामुळे PPP तत्वावर आहे त्या सर्व लोकांना मोफत घरं, परत अजूनही काही घरं महापालिकेकडे हस्तांतरित करून जर PPP तत्वावरचा हा प्रोजेक्ट जर यशस्वी होत असेल तर तशा पद्धतीनं ते करावं म्हणून महसूल मंत्री आणि माननीय नगरविकास मंत्री यांच्यासमोर माझी बैठक झाली. परवाच्या दिवशीच मंत्रालयामध्ये आसिम गुप्ता यांच्यासमोर चर्चा झाली. राधा विनोद शर्मा आणि बाकीचे मंत्रालयीन सगळे अधिकारी होते. तेव्हा असा निर्णय झाला की महसूल खात्याकडनं आणि नगरविकास खात्याकडनं ह्याला परवानगी घ्यायची आणि पूर्ण प्रकल्प हा PPP तत्वावर करायचा, जेणेकरून सगळ्या लोकांना पूर्णतः घरं मिळेल आणि लवकरात लवकर त्यांना त्याचा 3 वर्षात किमान ताबा मिळेल. अशा पद्धतीचा निर्णय आज शासनाच्या वतीने झालेला आहे. त्यामुळे भले आत्तापर्यंत जरी 14 वर्षे तुम्हाला थांबायला लागली तरी ह्या PPP तत्वावरच्या प्रकल्पाला शासनाकडनं मंजुरी मिळाल्यानंतर, कारण तो कॅबिनेटकडे विषय येईल, मंजुरी मिळाल्यानंतर तो प्रकल्पसुद्धा लवकरात लवकर चालू करून उर्वरित जी काही, कारण जवळजवळ 1800 कुटुंब ह्या ठिकाणी होती, उर्वरित कुटुंबांनासुद्धा लवकरात लवकर कसं घरं देता येईल यासाठी महायुतीचं सरकार प्रयत्न करेल आणि स्थानिक आमदार म्हणून प्रयत्न करायला मला खात्री आहे आमचे सहकारी
145चे आमदार नरेंद्र मेहतासुद्धा त्या कामी आपल्या सोबत असतील. मी परत एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. माझ्या पत्रकार मित्र मैत्रिणींनासुद्धा शुभेच्छा देतो आणि प्रामुख्यानं आमच्या सगळ्या आदिवासी बांधवांना आणि अनुबाईला खूप खूप शुभेच्छा देतो. कसं गेल्या अनेक वर्षानंतर आता मी त्या दिवशी आलेलो तेव्हा तिचं घोषणा ऐकत होतं तेव्हाचा चेहरा आणि आताचा चेहरा बघतो. हां, आता हसते तेव्हा घोषणा देतो अशी रागानं माझ्याकडे सुद्धा बघत होती की घर देतं का. त्यामुळे बरोबर आहे, स्वतःवर जेव्हा येतं तेव्हा समोरचा माणूस कोण आहे कोणालाही कळत नाही आणि शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य आहे भाऊ, तो आपण त्याचं पालन करायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या शुभेच्छा आणि बाकीच्या काही ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया लवकरात लवकर ज्यांना घरं देणार आहात त्यांची नावं कोणाच्या हस्ते घरं देणार, कारण हा वितरणाचा कार्यक्रम आज आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये झाला आहे, परंतु ज्याला घरं देणार ती नावं मात्र जाहीर तुम्ही करूनच प्रत्येकाला घर द्या, त्याची चौकशी करून घर द्या तरच. नाहीतर जे घर असे चोरीच्या मार्गाने देतात एका महापालिकेच्या अधिकाऱ्याला सुद्धा मी जेलमध्ये टाकले हे पण तुम्हाला सांगतो.